आजकालच्या मुलांची गोष्ट, घरातल्या मायबापांना कधी मायबाप म्हणत नाही, पण बायकोच्या मायबापांना मम्मी, डॅडी, पापा. ह्याचा पप्पा कुठे निघून जातो याला समजत नाही. कशासाठी? घरातले मायबाप मेलेत का? सरळ जे नाते त्या नात्याने आवाज द्या ना. तुम्ही म्हणाल मग त्या मुलीला तुम्ही का म्हणायला लावतात की ती पण तुझी आईच आहे, ते पण तुझे वडीलच आहे. संस्कारांची देवाणघेवाण जर चांगली असेल तर काही हरकत नाही. मम्मी या शब्दाचा अर्थ मेलेल्या एखाद्या प्रेतावरती सिंथेटिक प्रकारचे अनेक पदार्थ लावून त्याला जपून ठेवणे, मुर्दा, त्याला मम्मी म्हणतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. इजिप्शियन काळामध्ये जे लोक मरायचे त्यांना पॅक करून ठेवायचे, त्याला मम्मी म्हणतात. मग पप्पा बडे बडे पाव और बडे बडे खाओ पप्पा. हा आपला विषय नाही, पण आई बाबा म्हणायला शिका. आपल्या लेकरांना मराठी काय आहे, आपल्या मराठी मातृभाषेची जाण असली पाहिजे ते शिकवा. मम्मी पप्पा म्हणून ते तुम्हाला आताच लहानपणीच मारायला लागले तर मोठेपणी ते कशाला तुम्हाला आई बाबा म्हणतील. म्हणून आपल्या लेकरांना संस्कार द्यायला शिकवा. ही आपल्याला कथा शिकवते.